मुंबईत मनपा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे। सर्वात श्रीमंत अशा मुंबई महानगरपालिकेत भाजपा विरुद्ध ठाकरे बंधू युती असा सामना रंगणार आहे। मात्र गेल्या काही निवडणुकांचा विचार करता मुंबईत भाजपाची ताकद वाढली आहे आणि या ताकदीचा ठाकरे बंधू कसा सामना करू शकतील, चला पाहूयात त्याचा खास रिपोर्ट। नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली। 15 जानेवारीला मतदान आणि 16 तारखेला निकाल। 227 वॉर्ड्स मध्ये 1700हून अधिक उमेदवार मैदानात आहेत, पण खरी लढाई आहे ठाकरे बंधूंची। भाजपा शिवसेना महायुती विरुद्ध उद्धव आणि राज यांचे ठाकरे गट मनसे युती। मात्र ठाकरे बंधू भाजपाच्या झंझावाताचा सामना करणार का, याची चर्चा रंगली। आपण आता मुंबई महानगरपालिकांच्या मागील काही निवडणुकांवर नजर टाकूया। 2017 मध्ये उद्धव ठाकरे गटाने अर्थात त्यावेळेच्या शिवसेनेने 84 जागा जिंकल्या, भाजपाने 82, पण आता चित्र बदललंय। शिवसेना फुटलीये। उद्धव ठाकरेंची उभाटा आणि एकनाथ शिंदेची खरी शिवसेना, राष्ट्रवादीचेही दोन तुकडे झाले, शरद पवार गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी। मुंबई मनपा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या मनसेशी हातमिळवणी केली आहे। ठाकरे बंधूंनी भावनिक मुद्द्यांवर भर दिला आहे, तर भाजपा शिवसेनेने आम्ही ग्लोबल सिटी बनवणं, इन्फ्रास्ट्रक्चरवर जोर देणं, मुंबईकरांना परवडतील अशा किमतीत घर देणं, आरोग्य सेवा आणि सार्वजनिक वाहतूक सुधारणा यावर वचननाम्यात भर दिलाय। निवडणुकांमधील आकडेवारी भाजपाची वाढती ताकद दाखवणारी आहे। 2007च्या मनपा निवडणुकीत ठाकरे गटाने अर्थात त्यावेळेच्या शिवसेनेने 84, भाजपाने 28, काँग्रेसने 75 आणि इतरांनी 40 जागा जिंकल्या होत्या। तर 2012 मध्ये ठाकरे गटाने अर्थात त्यावेळेच्या शिवसेनेने 75, भाजपाने 31, काँग्रेसने 52, इतरांनी 69 जागांवर विजय मिळवला होता। मात्र 2017 आणि 2026 यात प्रचंड फरक पडलाय। शिवसेना दुभंगली, राष्ट्रवादी फुटली। 2017च्या निवडणुकीत शिवसेना महाराष्ट्रातील मोठी पार्टी होती आणि भाजपा तिचा मित्र होता। मात्र नोव्हेंबर 2019 मध्ये भाजपा सोबतच्या 35 वर्षांच्या युतीला पूर्णविराम मिळाला। उद्धव ठाकरे सरकारमधील नाराज मंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचं शिवबंधन तोडलं आणि भाजपाशी युती केली। शिवसेना 2 गटात विभागल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट प्रथमच मुंबईत मनपाची निवडणूक लढवत आहे। स्वतःची ताकद कमी झाल्याचे भान असल्याने ठाकरे गटाने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत हात मिळवणी केली आहे। मनसे हा असा पक्ष आहे ज्याने मुंबई मनपाच्या 2007च्या निवडणुकीत 7 आणि 2012 मध्ये 27 जागा जिंकल्या। नंतर 2017 मध्ये मनसे पुन्हा 7 जागांपुरतीच मर्यादित झाली। यामुळे उभाटा आणि मनसेची युती 2026च्या निवडणुकीत किती प्रभावी ठरणार यावरून चर्चेला उधाण आले आहे। मुंबई मनपाची निवडणूक अस्मितेची आहे, अस्तित्वाचीही आणि वर्चस्वाचीही। या ठाकरे बंधू भाजपाचा सामना कसा करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण हा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण देणारा आहे। माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।